कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 3.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता। या निधीतून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पोलीस दलाला आज नवीन वाहनं सुपूर्द करण्यात आली। कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या 3.5 कोटी रुपये निधीतून पोलीस दलाच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या वाहनांचं आज पोलीस दलाला समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या नवीन वाहनांचं पूजन करून पोलीस दलाकडे चाव्या प्रदान करण्यात आल्या। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तिरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले। यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाची गरज ओळखून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह नियोजन समिती सदस्यांनी पोलीस दलाला वाहनं घेण्यासाठी 3.5 कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। पोलीस दलाचं आधुनिकीकरण आणि बळकटीकरणामुळे जिल्ह्यातील नागरिकांना चांगली सेवा देणं शक्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुन्हेगार अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्यामुळे पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाची गरज असून पोलीस दलाच्या समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त निधी देऊ अशी ग्वाही दिली। आणि आज मिळालेल्या या वाहनामधून कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था चांगली राखली जावी। आपल्याला विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोलीस दलाचा एक वेगळा सन्मान आहे। तो सन्मान अधिकचा टिकावा, वाढावा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शांतता राहावी यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, पोलीस दलाला सहकार्य करूया, एवढी विनंती मी या निमित्ताने करतो। आणि आज या सर्व वाहनांच्या या हस्तांतरण सोहळ्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाला आमदार PN पाटील, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, MTO सुरजित सिंह राजपूत यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।